आपण बोलताना सहज बोलतो की समोरच्या माणसाला मी पूर्णपणे ओळखलेलं आहे. पण मित्रांनो, तुम्ही विचार करा, खरंच समोरच्या माणसाला तुम्ही पूर्णपणे ओळखलेलं असतं का? मित्रांनो, समोरच्या माणसाच्या मनात नेमकं काय चाललं आहे हे आपण कधीच ओळखू शकत नाही. कारण सध्याच्या काळामध्ये, सध्याच्या समाजामध्ये आपल्या आसपास ज्या गोष्टी घडत आहेत, ज्या घटना घडत आहेत, त्या घटना जर पाहिल्या तर नक्कीच आपल्याला विचार करावा लागेल की खरंच आपण समोरच्या माणसाच्या मनातलं ओळखू शकतो का? तर माणूस हा समोरच्या माणसाच्या मनातलं कधीच ओळखू शकत नाही. मित्रांनो, एक लहान मुलगा जो शाळेत जातोय, ज्याचं वय फक्त 12 वर्ष आहे आणि या लहान मुलाचा खून होतो. या लहान मुलाचं कोणाशी वैर असणार आहे आणि मग या लहान मुलाचा खून का होतो? या लहान मुलाला कोणी का बरं मारलं असेल? याच विषयावरची सत्य घटना आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी संदीप येनके पुन्हा एकदा एका नव्या वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, ही गोष्ट आहे जळगाव जिल्ह्यामधील चोपडा हा तालुका आहे आणि या चोपडा या तालुक्यामध्ये एक कुटुंब राहते, पाटील कुटुंब. त्या पाटील कुटुंबामध्ये गबरू पाटील, त्यांची पत्नी गीता पाटील, त्यांचा मुलगा राजेश पाटील आणि एक लहान मुलगी, असं चौघांचं कुटुंब हे आनंदाने अनेक वर्षापासून राहत आहे. गबरू पाटील हे मजुरी करतात, त्यामुळे सकाळी लवकर उठून कामाला जाणं, संध्याकाळी घरी येणं, आपल्या मुलांचा अभ्यास घेणं, मुलांबरोबर खेळणं हा त्यांचा दिनक्रम. आणि गबरू पाटील यांचे गावातील बरेचसे लोक हे नातेवाईक होते, त्यामुळे त्यांचं कुटुंब हे एक आनंदाने अनेक वर्षापासून त्या गावामध्ये राहत होतं. परंतु एक तारीख, ती म्हणजे 2 फेब्रुवारी 2019 या दिवशी काय होतं की त्यांचा जो मुलगा आहे राजेश पाटील, हा राजेश पाटील शाळेमध्ये जातो आणि शाळेतनं घरी येतो आणि घरी आल्यानंतर तो आईला म्हणतो मी खेळायला जातो आणि आईलाही वाटतं की हा रोजच्या प्रमाणात आता खेळायला चालला आहे, त्यामुळे आई त्याला विरोध करत नाही. आणि राजेश पाटील हा लहान मुलगा जो आहे हा खेळायला जातो आणि 1 तास होतो तरी तो घरी येतच नाही. त्यानंतर आईला काळजी वाटू लागते, परंतु नंतर ती विचार करते की खेळत असेल. मग असं करता 5 वाजतात तरीही मुलगा घरी येत नाही. संध्याकाळ होते तरी मुलगा घरी येत नाही. त्यानंतर मात्र आईला काळजी वाटायला लागते. आई ही शेजाऱ्या पाजाऱ्यांना विचारते की आमचा राजेश तुमच्या घरी आला आहे का? त्यानंतर गबरू पाटील हे कामावरून घरी येतात. त्यावेळेस गबरू पाटील मग नातेवाईकांना सांगतात, पूर्ण गावामध्ये चौकशी सुरू होते की आमचा राजेश तुमच्याकडे आला आहे का किंवा खेळता खेळता कोणाच्या घरी थांबला आहे का? म्हणून हे जे पाटील कुटुंब आहे हे त्या राजेशची पूर्णपणे चौकशी करतात, परंतु राजेश त्यांना कुठेही सापडत नाही. आता मात्र गबरू पाटील आणि गीता पाटील ह्या आईवडिलांना आपल्या मुलाची आता खूप काळजी वाटू लागली आणि त्यांची जी पत्नी आहे गीता पाटील, ही गीता पाटील आता रडायला लागली. तिच्या डोळ्यातनं पाणी आलेलं आहे. गबरू पाटीलही रडायला लागलेत की आपल्या मुलाचं नेमकं काय झालं असावं. आणि आता दुसरा दिवस उजाडतो, त्यावेळेस मात्र मग गावातले सगळे लोक त्या ठिकाणी त्यांच्या घरी जमलेले असतात आणि मग सगळे त्यांना सल्ला देतात की तुम्ही आता जास्त वाट न पाहता पोलिसांमध्ये तक्रार करा, कारण 1 दिवस उलटून गेलेला आहे आणि तुमचा मुलगा अजून काही सापडलेला नाही, त्यामुळे पोलिसांमध्ये तक्रार देणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि तुम्ही लवकर निघा आणि पोलिसांमध्ये तक्रार द्या. आता ह्या सगळ्या लोकांचा सल्ला घेतल्यानंतर त्यानंतर मात्र मग गबरू पाटील आणि गीता पाटील हे पोलीस स्टेशनला जातात, पोलिसांमध्ये तक्रार दाखल करतात की यांचा मुलगा कालपासून हरवलेला आहे. आता या ठिकाणी पोलिसही थोडेसे सेन्सिअर असतात. पोलिस विचार करतात की हा मुलांचा प्रकार आहे, लहान मुलगा हरवलेला आहे, त्यामुळं पोलिसही लगेच त्वरित ॲक्शन घेतात आणि एक पथक तयार करतात आणि ते पथक गबरू पाटील यांच्या गावात पाठवतात आणि ते जे पथक आहे ते वेगवेगळ्या अँगलनं मग चौकशी करायला चालू करतं. ते जे पथक आहे ते आजूबाजूला सगळीकडे चौकशी करत असतं. त्याचबरोबर गावातले गावकरीही पोलिसांसोबत आता त्या मुलाला शोधण्याचा प्रयत्न करत असतात आणि असं करत असताना पोलिसांना एक बातमी समजते की गावाच्या बाहेर जे जंगल आहे त्या जंगलामध्ये एक तुटलेला हात सापडलेला आहे आणि तो हात जो आहे हा एक लहान मुलाचा हात आहे. आणि मग त्या ठिकाणी पोलीस जातात. पोलीस पाहतात तर त्या ठिकाणी कुठली डेड बॉडी नसते, परंतु फक्त एक लहान मुलाचा हात तुटलेला असतो. मग पोलिस त्या हाताची चौकशी करायला चालू करतात. इकडे गबरू पाटील आणि गीता पाटील यांना समजलं आहे की पोलिसांना एक लहान मुलाचा हात सापडला आहे, त्यामुळं दोघंही आईवडील इकडं आता रडायला लागलेत. यांना शंका वाटायला लागली की आपलाच मुलगा तर नसेल ना. आणि इकडं पोलिसही त्यांना आधार देत आहेत, त्यांना सांगत आहेत की या ठिकाणी फक्त हात सापडला आहे, तुमचाच मुलगा असेल, असं कसा तुम्ही अंदाज लावता, तुम्ही काळजी करू नका, आपले प्रयत्न चालू आहेत, असा पोलिसांचा आधार देण्याचं काम चालू आहे. आणि मग आता जवळजवळ 8 दिवस उलटून गेलेले आहेत, परंतु एक फक्त हात सापडलेला आहे आणि तो हातही नेमकं कोणाचा आहे? नेमकं जो मुलगा हरवला आहे गबरू पाटील आणि गीता पाटील यांचा जो मुलगा राजेश पाटील, मग त्या राजेचाच हात आहे का दुसरा कोणाचा हात आहे तो?
याचाही अजून कुठला अंदाज पोलिसांना लागत नव्हता. पोलिसांचं चौकशी चालू होती आणि त्या ठिकाणी पोलिसांकडं श्वान पथकही होतं आणि मग त्या ठिकाणी श्वान पथक ज्यावेळेस त्या ठिकाणी चौकशीसाठी आणलं जातं त्यावेळेस श्वान पथक हे वेगवेगळ्या दिशेने फिरतं. त्यावेळेस असं लक्षात येतं की जी श्वान आहेत म्हणजे जी कुत्री आहेत की जी शोध लावतात की खुन्याचा किंवा असं शोध लावतात, ती कुत्री ज्या दिशेने जातात त्या ठिकाणी पोलीस पाठोपाठ जातात. तर त्यांना मग अनेक शरीराचे तुकडे सापडतात आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी त्यांना एक धड सापडतं की ज्याच्यावरती अंगावरती कपडे असतात आणि ते कपडे जे आहेत हे जो मुलगा हरवला आहे त्या मुलाचेच ते कपडे असतात. आणि या ठिकाणी मात्र कन्फर्म होतं की गबरू पाटील आणि गीता पाटील यांचा जो मुलगा आहे राजेश पाटील या मुलाचा खून झालेला आहे. आणि मग त्या ठिकाणी त्या मुलाचं शरीर जे आहे हे सगळं शरीर गोळा करतात, कारण खून झालेला असतो हा अतिशय निर्दयी असा खून झालेला असतो. शरीराचे वेगवेगळे तुकडे त्या मारेकऱ्याने केलेले असतात. त्यामुळे पोलिसांना एक प्रश्न पडतो की इतका लहान मुलाचं कोणाशी वैर असणार आहे आणि त्याची इतक्या लहान मुलाची इतकी निर्घृण हत्या कोणी केली असावी. पोलिसांपुढे आता मोठं चॅलेंज होतं आणि पोलीस आता वेगाने तपासायला लागले होते. या ठिकाणी पोलीस आता तपासाचे सूत्र हलवतात. तपास अतिशय वेगानं सुरू करतात आणि ते पाहतात की गावामध्ये कुठं CCTV कॅमेरा वगैरे बसवलेला आहे का. परंतु खेडेगाव असतं आणि खेडेगाव असल्याकारणानं गावात कुठेही CCTV कॅमेरा नसतो. आणि दिवसभर चौकशी केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात येतं की गावामध्ये एक सोन्याचं दुकान आहे आणि त्या सोनाराच्या दुकानाच्या समोर एक CCTV आहे. आणि मग पोलीस विचार करतात की चला ठीक आहे, एक CCTV आहे, त्या CCTVमध्ये तरी आपण पाहूया काय आपल्याला मिळते का. आणि मग पोलीस त्या ठिकाणी तो CCTV चेक करतात. त्या CCTVमधला व्हिडिओ चेक करतात पूर्ण दिवसभर. म्हणजे 2 ऑक्टोबरचा जो दिवस होता ज्या दिवशी हा राजेश पाटील गायब झाला लहान मुलगा, तेव्हापासून 3 तारखेपर्यंत जवळजवळ 4 ते 5 दिवसाचं CCTV पूर्णपणे ते चेक करतात की असं काय संदिग्ध सापडतं आहे का, असं काय त्या CCTVमध्ये भेटतं आहे का जेणेकरून संशय घेता येईल. तर पोलिसांना CCTVमध्ये एक व्हिडिओ दिसतो. त्या व्हिडिओमध्ये एक भिकाऱ्यासारखा व्यक्ती असतो आणि त्याच्या पाठीवरती गोंटा असतं की असं वाटायचं की ती काहीतरी त्या गोंट्यामध्ये काहीतरी भरलेलं आहे, काहीतरी जड असा गोंटा आहे. परंतु पोलिसांसमोर अडचण अशी होती की त्या कॅमेऱ्यामध्ये कॅच केलेला तो जो भिकारी आहे त्या भिकाऱ्याचा चेहरा स्पष्टपणे पोलिसांना दिसत नव्हता. आता पोलीस मग तरीही काय करतात की जो चित्र काढणारे जे व्यक्ती आहे त्या व्यक्तीला बोलवतात आणि एक अंदाज लावून व्यक्तीच्या चेहऱ्याचं चित्र काढलं जातं. त्या चित्राचे ठिकठिकाणी फोटो भिंतीला लावले जातात आणि पोलीस त्या ठिकाणी एक बक्षीसही जाहीर करतात की या आरोपीचा पत्ता कोणी सांगितला तर त्याला बक्षीस दिलं जाईल. अशा सगळ्या अंगानं आता तपास चालू आहे. तपास वेगवान पद्धतीने चालू आहे. परंतु तरीही पोलिसांना काही हाती लागत नव्हतं. आणि मग या ठिकाणी पोलीस अजून एक अँगलने विचार करतात की ज्या दिवशी हा मुलगा गायब झाला 2 फेब्रुवारीच्या दिवशी, त्याच्या आदल्या दिवशी मौनी अमावस्या होती. आणि मग पोलीस असा विचार करतात की काही ठिकाणी असा विषय असतो की तांत्रिक मांत्रिक अशा प्रकारच्या गोष्टी होतात आणि अमावस्येच्या दिवशी काही लोक बळी देत असतात. मग हा नरबळीचा प्रकार नाही ना, या अँगलनेही आता पोलीस चौकशी करायला लागतात. मग चौकशी करत असताना काही लोक पोलिसांना सांगतात की आसपासच्या गावामध्ये काही देवऋषी आहेत आणि ते देवऋषी असंच तांत्रिक मांत्रिक असं काम करतात. आणि त्यानंतर मात्र मग पोलीस त्या आसपासच्या गावामध्ये जेवढी बी देवऋषी आहेत किंवा ही देवाधर्माचं काम करतात किंवा तांत्रिक मांत्रिक असं काम करतात त्या सगळ्या तांत्रिकांना पोलीस उचलतात आणि मग त्यांची चौकशी चालू करतात. परंतु पोलिसांना याही गोष्टीमध्ये काही हाती लागत नाही. आणि या सगळ्या गोष्टीला आता जवळजवळ 20 दिवस होऊन गेलेत. आता पोलिसांपुढं आव्हान उभं राहिलं आहे, कारण 20 दिवस झालं खुनाचा तपास नाही. इतके साध्या गावामध्ये खून होतो आहे आणि पोलिसांना त्या खुनाला पकडता येत नाही. त्यामुळे आता पोलिसांवरती वरच्या लेवलनं प्रेशर येतो आहे आणि आता पोलिसांपुढचं हे आव्हान कसं पूर्ण करायचं म्हणून शेवटी वैतागून पोलीस काय करतात की एक मीटिंग घेतात. म्हणजे त्यांचीच मीटिंग घेतात. या केसचा तपास करणारे जे अधिकारी होते ते सगळ्या पोलिसांची एक मीटिंग घेतात आणि त्या मीटिंगमध्ये सगळ्या पोलिसांना विचारतात की आजची जी मीटिंग आहे या मीटिंगमध्ये प्रत्येकानं विचार करा आणि मला सांगा की नेमकं अशी आपली काय गोष्ट राहिली का या तपासामध्ये. तुम्हाला असं वाटतं आहे का की एखादी अशी गोष्ट की जी तपासामध्ये आपल्या अगदी जवळून गेली, आपल्या डोळ्यासमोरून गेली, पण आपण त्या ठिकाणी दुर्लक्ष केलेलं आहे, असं तुम्हाला वाटतं आहे का. किंवा वेगवेगळ्या अँगलनं तुम्ही विचार करा. पोलिसांना असं ते मीटिंगमध्ये सांगतात म्हणजे तपास अधिकारी. आणि मग त्या ठिकाणी सगळे पोलीस विचार करायला लागतात. आणि मग त्या मीटिंगमध्ये एक हवालदार म्हणतात की साहेब या ठिकाणी एक गोष्ट आपण मिस करतो आहे किंवा त्या गोष्टीकडे आपण जास्त लक्ष दिलं नाही.
आणि मला असं वाटतं की त्या गोष्टीकडे आपण फोकस करायला पाहिजे. तर तपास करणारे जे इन्स्पेक्टर आहेत ते विचारतात अशी कुठली गोष्ट आहे. त्यावेळेस ते हवालदार सांगतात की ज्यावेळेस श्वान पथक त्या ठिकाणी गेलं होतं, शोध घेणारी जी कुत्री होती ती कुत्रे वारंवार ज्या गावामध्ये गबरू पाटलांचं घर आहे त्याच घराकडं ती कुत्रे वारंवार जात होते आणि त्या घराच्या आसपास फिरत होती. आणि मग या गोष्टीवरून काहीतरी वेगळं असं वाटतं आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं आहे की या गोष्टीकडं वेगळ्या अँगलनं पाहायला पाहिजे असं ते हवालदार इन्स्पेक्टरला सांगतात. आणि मग या ठिकाणी मात्र मग इन्स्पेक्टर विचार करायला लागतात की खरंच या गोष्टीमध्ये काहीतरी असू शकतं आणि या अँगलनं आता विचार करायला पोलीस चालू करतात. आणि मग जे गबरू पाटील आहेत, गीता पाटील आहेत, त्यांच्या घराच्या आसपास त्यांच्या शेजाऱ्यांशी पोलीस चौकशी करतात आणि त्यांना खुलून विचारल्यानंतर पोलिसांच्या असं लक्षात येतं की जो गबरू पाटील आहे, या गबरू पाटलांच्या ज्या पत्नी आहेत गीता पाटील, या गीता पाटलांना भेटण्यासाठी एक व्यक्ती येत असे आणि तो व्यक्ती त्याच वेळेस यायचा की ज्यावेळेस गबरू पाटील घरी नसेल. म्हणजे गबरू पाटील ज्यावेळेस कामाला जायचा त्यावेळेस गीता पाटलांना भेटण्यासाठी एक व्यक्ती यायचा आणि तो व्यक्ती जो आहे हा दुसरा तिसरा कोणी नसून त्यांचाच गीता पाटलांचाच भाचा आहे. आणि त्यामुळं मग गावातल्या लोकांनीही काही कुणी विरोध दर्शवला नाही, कारण तो जो व्यक्ती होता त्या व्यक्तीचं नाव समाधान पाटील. हा समाधान पाटील वारंवार गबरू पाटील, गीता पाटील यांच्या घरी यायचा, परंतु घरी तो त्याच वेळेस यायचा की ज्यावेळेस गबरू पाटील घरी नसेल आणि अशा वेळेस तो घरी यायचा, गीता पाटलांना भेटायचा. अशा प्रकारची चर्चा पोलिसांच्या कानावर ज्यावेळेस पडली आणि मग त्यावेळेस पोलीस त्या समाधान पाटलाला उचलतात आणि मग समाधान पाटलाकडे चौकशी केली जाते. त्याला पोलिसी खाक्या दाखवला जातो. त्यावेळेस मग समाधान पाटील कबूल करतो की साहेब, मी या मुलाचा खून केलेला नाही, हा खून जो केलेला आहे तो राजेंद्र पाटील यांनी. आणि मग पोलीस त्या राजेंद्र पाटीलला उचलतात. तर त्यानंतर मग राजेंद्र पाटील सगळी कुंडली बाहेर काढतो आणि मग पोलिसांनी चौकशी केल्यानंतर पोलिसांच्या दबावाला बळी पडून राजेंद्र पाटील हा कबूल करतो की त्यानं खून केलेला आहे आणि मग त्यानं खून का केला आहे हेही तो सांगतो. खून करण्याचं कारण असं होतं की जो समाधान पाटील होता, हा समाधान पाटील हा गीता पाटलांच्या घरी वारंवार जायचा, पण तो त्याच वेळी जायचा की ज्यावेळेस गबरू पाटील घरी नसेल. आणि मग सारखं येणं जाणं असल्याकारणानं आणि तो त्यांचा भाचाच असल्याकारणानं गीता पाटील आणि जो समाधान पाटील आहे म्हणजे त्यांचाच भाचा यांच्यामध्ये ओळख होते. ओळखीचं रूपांतर नंतर संबंधामध्ये होतं आणि मग ते एकमेकांच्या जवळ येतात. अशा प्रकारची ही सगळी गोष्ट आहे. आणि मग ह्या गोष्टी वारंवार होत राहतात. ज्यावेळेस गबरू पाटील घरी नसेल त्यावेळेस हा समाधान पाटील घरी यायचा आणि तो गीता पाटलांना भेटायचा. हा सिलसिला अनेक दिवसापासून चाललेला. समाधान पाटील आणि राजेंद्र पाटील हे दोघंजण एकमेकांचे मित्र होते. त्यामुळे समाधान ही सगळी घटना, ही सगळी स्टोरी ही राजेंद्र पाटीलला सांगतो आणि मग राजेंद्र पाटील समाधानला म्हणतो की मलाही तुझ्या मामीला एकदा भेटव आणि तुझ्या मामीशी माझी ओळख करून दे. आणि मग समाधान म्हणतो की मी माझ्या मामीशी बोलतो आणि मग त्यावेळेस तुला सांगतो. आणि ज्यावेळेस समाधान त्याच्या मामीशी बोलतो त्यावेळेस मामीही विरोध करत नाही आणि मग राजेंद्र पाटीलही गीता पाटील यांना भेटतो. त्यांच्यामध्येही ओळख होते आणि मग राजेंद्र पाटलाचंही त्या घरी येणं जाणं सुरू होतं. असा हा जो अनैतिक प्रकार असतो हा अनेक दिवसापासून चाललेला असतो. आणि हा जो सगळा प्रकार आहे हा गबरू पाटील यांना माहीत नव्हता, कारण गबरू पाटील हे मजूर होते आणि त्यांचं आपल्या मुलांवरती खूप प्रेम होतं आणि घरच्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी ते आतोनात कष्ट करत होते. आणि ज्यावेळेस गबरू पाटील हे बाहेर जायचे त्यावेळेस गीता पाटील असं अनैतिक काम त्यांच्या गैरहजेरीमध्ये करायचे. आणि मग 2 फेब्रुवारीच्या दिवशी त्यांचा मुलगा हा खेळून ज्यावेळेस घरी येतो आणि त्यावेळेस नेमकं हा जो राजेंद्र पाटील आहे हा राजेंद्र पाटील त्यांच्या घरी आलेला असतो. आणि वेगळ्या अवस्थेमध्ये त्या दोघांना ज्यावेळेस हा लहान मुलगा पाहतो त्यावेळेस राजेंद्र पाटीलला राग येतो आणि मग राजेंद्र पाटील त्याच्याजवळच असलेली लोखंडी सळई तो त्या लहान मुलाच्या डोक्यात मारतो आणि तो लहान मुलगा बेशुद्ध पडतो. आणि आता या ठिकाणी ते लहान मुलगा पडलेला आहे, परंतु आता या सगळ्या गोष्टीचा भांडाफोड होईल. गावातील लोकांना सगळ्यांना आपले संबंध समजतील या भीतीपोटी मग ती दोघेजण म्हणजे गीता पाटील आणि राजेंद्र पाटील हे दोघं मिळून त्या मुलाला बिचाऱ्याला मारतात आणि त्या मुलाचा खून करतात. मित्रांनो, अशी ही सगळी गोष्ट आहे. मित्रांनो, या ठिकाणी हैराण करण्यासारखी गोष्ट म्हणजे ही, ज्यावेळेस पोलिस या प्रकरणाची चौकशी करत होते त्यावेळेस सगळ्यात जास्त रडायची ती ही गीता पाटील.
या गीता पाटीलला अनेक वेळेस चक्कर आली होती. ही चक्कर येऊन खाली पडायची, मुलाच्या नावानं ओरडायची आणि ह्या सगळ्या प्रकरणामधून असं कुणालाच वाटलं नव्हतं की या मुलाचा खून त्याच्या आईनं आणि राजेंद्र पाटील या दोघांनी केला असेल. कारण त्या मुलाची आई त्या खुनामध्ये सहभागी होती. त्या राजेंद्र पाटीलला आपल्या मुलाला ती मारू लागली होती आणि तिनं हे सगळ्या उघड्या पाहिलं होतं. आणि आपलं स्वतःचं नाव खराब होऊ नये, त्याचबरोबर समाधान आणि तिचे जे संबंध आहेत ते लोकांना समजू नयेत म्हणून ती आई आपल्याच मुलाचा खून करते आणि ही अतिशय निंदनीय गोष्ट होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं की जोपर्यंत पोलीस हा सगळा तपास करत होते तोपर्यंत कोणालाही एक क्षणसुद्धा असं वाटलं नव्हतं की या बाईनं खून केला असेल. कारण ज्या पद्धतीनं ती रडायची, ज्या पद्धतीनं ओरडायची, ज्या पद्धतीनं ती चक्कर येऊन पडायची, असं वाटायचं की या आईचं आपल्या मुलावरती किती प्रेम होतं आणि या आईबरोबर आता किती वाईट प्रकार घडला आहे असं लोकांना वाटायचं. त्यामुळे मित्रांनो, सुरुवातीला मी तुम्हाला म्हणलं होतं की एखाद्या माणसाच्या मनात काय चाललं आहे हे आपण कधीच ओळखू शकत नाही आणि ते याच गोष्टीमुळं म्हणलं होतं. मित्रांनो, ही सत्य घटना आहे 2 फेब्रुवारी 2019ची आणि या केसमध्ये त्यानंतर मग गीता पाटील, राजेंद्र पाटील, समाधान पाटील या तिघांनाही पोलीस अटक करतात. त्यानंतर त्यांची यावरती न्यायालयीन कारवाई सुरू होते. तर मित्रांनो, आजची ही जी खरी कहाणी आहे, खरी गोष्ट आहे, या गोष्टीतनं आपल्याला अशी एक गोष्ट शिकायला मिळते की माणसानं आता कितीही प्रगती केली असली आणि माणूस कितीही चंद्रावरती, मंगळावरती पोहोचला असला तरी माणसानं आपली नीतिमत्ता आता विसरलेली आहे. माणूस हा काही करायला लागला आहे, माणूस हा कसाही वागायला लागला आहे. माणसाला ना आता नात्यांची भीती आहे ना कुठली भीती. माणूस हा कुठल्याही थराला जाऊ लागला आहे. या सगळ्या गोष्टीवरती उपाय म्हणजे एकच की जर माणसानं अध्यात्माची कास धरली आणि भगवंताची आस जर माणसाला लागली तर माणसाकडनं असे कामं होणार नाहीत, असे वाईट कामं होणार नाहीत. माणसाचा जन्म हा चांगल्या कार्यासाठी उपयोगी पडेल आणि त्यासाठी प्रत्येक माणसानं ही ईश्वराची कास धरायला हवी. हेच आपण आजच्या गोष्टीमधून शिकूया. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदात राहा, खुश राहा. धन्यवाद.